नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 6वी यामधील सराव संच 1.2 यामधील उदाहरणे आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. चला तर मग आता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. खाली दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढणे. इथे पहिलं उदाहरण आहे. त्रिकोण ABC मध्ये लेंथ ऑफ AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ PC बरोबर 4.2 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ AC बरोबर 3.5 सेंटीमीटर. आता यामध्ये सर्वात मोठी बाजू आहे 5.5 सेंटीमीटर, म्हणून ती पायाला घेतली AB. आता कंपासमध्ये 3.2 सेंटीमीटर अंतर घेतलं. A या बिंदूवरती कंसाचं माप लोखंडी टोक ठेवून कंस काढला. त्यानंतर आपण कंपासमध्ये माप घेतलं 4.2 सेंटीमीटर. B या टोकावरती B या बिंदूवरती कंपास लोखंडी टोक ठेवून आधीचा जो कंस होता त्याला छेदलं आणि या छेदनबिंदूला नाव दिलं C. आणि याप्रमाणे आधी AB जेव्हा आपण काढली तेव्हा तिचं लगेच 5.5 हे माप आपण इथे लिहिलं. बाकी पण या दोन रेषा हे दोन कंस म्हणजे रेषा जेव्हा जोडल्या ह्या बिंदूला तेव्हा पण इथे त्यांची लगेच माप आपण लिहून घेतली. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. दुसरंही उदाहरण त्याचप्रमाणे आहे. 3 बाजूंची मापं दिलेली आहेत. त्रिकोण आहे STU. त्यामध्ये ST त्यांनी 7 सेंटीमीटर सांगितली आहे, TU 4 आणि SU 5. आधी कच्ची आकृती प्रत्येक वेळेला आपण काढलेली आहे. आधीच्या उदाहरणात पण कच्ची आकृती काढली, आता ही दुसऱ्या उदाहरणातही कच्ची आकृती काढली आणि त्याला अनुसरून आपण इथे मग ही पक्की आकृती काढलेली आहे. आधी पाया घेतला ST 7 सेंटीमीटर, ही मोठी बाजू आहे म्हणून. मग हे 5 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर कंस करून छेदनबिंदू त्यांचा जिथे आहे त्याला U नाव देऊन मग ह्या SU आणि ST ते आपण जोडल्या. हे आहे उदाहरण क्रमांक 3. त्रिकोण PQR मध्ये लेंथ ऑफ PQ 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ QR 3.8 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ PR 4.5 सेंटीमीटर. इथे आपण ही कच्ची आकृती काढून घेतली. मग ही पक्की आकृती ज्या प्रमाणे आपण आधीच्या 2 आकृत्या काढल्या त्याचप्रमाणे ही आपण काढली. उदाहरण क्रमांक 2. पाया 5 सेंटीमीटर व उरलेल्या प्रत्येक भुजेची लांबी 3.5 सेंटीमीटर असलेला समद्विभुज त्रिकोण काढा. इथे ही कच्ची आकृती काढलेली आहे आणि हा आपण एक समद्विभुज त्रिकोण इथे काढलेला आहे. त्याचा पाया 5 सेंटीमीटर घेतला, जी सर्वात मोठी बाजू आहे. हे आहे उदाहरण क्रमांक 3. बाजू 6.5 सेंटीमीटर असलेल्या समभुज त्रिकोणाची रचना करा. आता समभुज म्हणजे सगळ्या बाजू त्या त्रिकोणाच्या कशा असणार आहेत, एकाच मापाच्या, म्हणजे 6.5 सेंटीमीटर समान मापाच्या असणार आहेत. म्हणून काय केलं आपण, मग ही 6.5 AB घेतली. आधी कच्ची आकृती काढली. 6.5 ही AB घेतली पाया. मग कंपासमध्ये 6.5 माप घेऊन एक कंस काढला. B वरनं दुसरा त्या आधीच्या कंसाला छेदला आणि अशा प्रकारे हा त्रिकोण आपण समभुज त्रिकोण काढलेला आहे. उदाहरण क्रमांक 4. तुम्ही स्वतः बाजूंची लांबी घ्या व एक समभुज त्रिकोण काढा. एक समद्विभुज त्रिकोण आणि एक विषमभुज त्रिकोण काढा. आता बाजूंची लांबी 5 घेतलेली आहे. त्यानुसार हा पहिल्यांदा काढला आहे समभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणामध्ये 2 बाजू त्या त्रिकोणाच्या समान असतात, म्हणजे या 2 बाजू XY आणि XZ समान घेतल्यात 8-8 सेंटीमीटर आणि एक बाजू त्याच्यापेक्षा कमी घेतली आहे YZ 6 सेंटीमीटर. आणि हा विषमभुज त्रिकोण काढला आहे, म्हणजे ज्याच्या 3ही बाजू ह्या काय असणार आहेत, वेगवेगळ्या मापाच्या असणार आहेत. एक 7 आहे, एक 6 आहे आणि एक 5 आहे. इथे कच्ची आकृती काढली आणि मग हा त्रिकोण इथे काढलेला आहे.